नमस्कार. प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अजितदादांना जेव्हा राग येतो किंवा अजितदादा संतापतात कारण की असं खरं तर आम्ही टायटलच ठेवलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने अजितदादा जे आहेत ते संतापले. त्याला कारणही तसंच घडलेलं आहे म्हणून त्यांचा राग त्यांचा संताप हा अनावर झाला. खरं तर अजितदादा हे आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या रूपामध्ये बघायला मिळालेले आहेत. म्हणजे अजितदादा रागावतात, अजितदादा संतापतात, अजितदादा मिश्किल विनोद करतात, अजितदादा रुसून बसतात, कधी कधी अजितदादा एकदम आनंदित प्रफुल्लित असतात. असे अजितदादांचे अनेक मूड्स आपण बघितलेले आहेत. पण आज अजितदादांचा एक वेगळाच ज्याला आपण रूप म्हणूयात ते बघायला मिळालं. मनापासून संताप जेव्हा माणसाला येतो तो काय असतो तो आज अजितदादांच्या बोलण्यातनं आपल्याला अनुभवायला येत होता. आणि तो संताप अगदी अनिवार्य आहे. याचं कारण अगदी काल परवामध्येच पुण्यामध्ये जी एक घटना घडली, वैष्णवी हगवणे यांना हुंड्यासाठी आपला जीव गमवावा लागला. वैष्णवी हगवणे यांचे जे सासरे आहेत हे राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित आहेत. आता एवढाच एक मुद्दा आहे की ज्याच्यामुळे राष्ट्रवादी चर्चेत आली, अजित पवारांचा गट चर्चेत आला आणि अजित पवारही चर्चेत आले. स्वाभाविकच आहे, जेव्हा कुठल्याही पक्षातला एखादा सदस्य, आमदार, खासदार किंवा कार्यकर्ता हा जेव्हा कुठली तरी चूक करतो तेव्हा त्याचं पूर्णतः खापर हे त्या पक्षावर किंवा पक्षाच्या नेतृत्वावर फोडलं जातं. आणि कालपासून एकच प्रश्न सातत्याने विविध पक्षांचे अनेक नेते उपस्थित करत आहेत की एवढं मोठं प्रकरण घडलं, एवढं दुर्दैवी प्रकरण घडलं, ज्या प्रकरणामुळे खरंच महाराष्ट्राला किंवा पुरोगामी महाराष्ट्राला कलंक वाटेल असं हे प्रकरण घडलं, तरी अजितदादा काहीच का बोलत नाही आहेत. आणि अखेर आज अजितदादा बोलले. अजितदादा नुसते बोलले नाहीत, अजितदादा संतापले. आणि त्यांचा संताप, त्यांचं बोलणं, त्यांचा राग अगदी स्वाभाविक होता. अजितदादा म्हणाले जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवीच आहे की त्याला कोणत्याही शब्दांमध्ये माफी असू शकत नाही. हे बरोबरच आहे. दुसरा अजितदादा म्हणाले कोण आहे तो? माझ्या पक्षाशी जर तो संबंधित असेल तो एक तर साधा सदस्य आहे, पण तो सदस्य जरी असला तरी आजपासून मी त्याला हकललं माझ्या पक्षातनं. आणि मग अजितदादांनी एक शब्दही वापरला ज्याचा उच्चार मी इथे करणार नाही कारण पुन्हा आम्हाला सुद्धा बीप 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 टाकावं लागेल. इतका राग अजितदादांचा अनावर झालेला होता. आणि त्याच्यानंतर अजितदादा असं म्हणाले की जी घटना घडलेली आहे मग तो कोणी असेल, मी 3 पोलिसांचे गट नाही, मी 6 पोलिसांचे गट कामी लावीन, पण तो कुठेही जरी फरार असला तरी आम्ही त्याला शोधून काढू, ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि ती तडीला नेऊ. हा अजितदादांचा आज अवतार आपल्याला बघायला मिळाला जो अपेक्षितच होता. खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं, काल एबीपी माझा हे जे न्यूज चॅनल आहे याच्यावर याच विषयावर चर्चा झाली. या चर्चेमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आहेत रुपाली चाकणकर त्यांनाही बोलवण्यात आलं होतं. पण त्यांनी कारण दिलं मी गाडीमध्ये आहे, मला नेटवर्क मिळालं नाही. पण जेव्हा तुम्ही कमिट करता आणि एवढा महत्वाचा मुद्दा, एवढा महत्वाची सेन्सिटिव्ह घटना असताना तुम्ही जेव्हा कमिट करता तेव्हा तुम्ही जिथे रेंज असेल त्या रेंजमध्ये पोहोचणं हे तुमचं काम आहे. पण चॅनलमध्ये आपल्याला उत्तरं देता येणार नाहीत, आपण तोंडघाशी पडू अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा मग आपण आउट ऑफ कव्हरेज असतो, मग आपल्याला रेंज येत नाही. पण एबीपी माझाच्या अँकरनी या विषयावर जे भाष्य केलं तेही अगदी योग्य होतं की इतक्या संवेदनशील घटनेवर जर का महिला आयोगाच्या अध्यक्षा येत नसतील तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. अशी 4ही बाजूनी टीका ही राष्ट्रवादी अजित पवार गटावर होत होती. आणि म्हणूनच आज शेवटी अजित पवारांनी याला उत्तर दिलं आणि त्यांचा उत्तर देताना राग अनावर झाला. एवढ्यावरच थांबले नाहीत अजितदादा, तर त्यांनी कसपटे कुटुंब जे आहे
म्हणजे ज्यांची मुलगी गेली त्या कुटुंबाशी त्यांनी फोन करून संवादही साधला आणि उद्या संध्याकाळपर्यंत किंवा अगदी परवा सकाळपर्यंत मी प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन तुमची भेटही घेईन असं अजितदादांनी सांगितलंय. एक लक्षात घ्या, आरोप कितीही चारही बाजूनी होऊ देत आणि ही घटना तशीच आहे आणि हेही बरोबर आहे की तो जर राष्ट्रवादीशी संबंधित सदस्य असेल तर त्याची हकालपट्टी होणं हेही गरजेचं आहे. पण अजितदादांचा स्वभाव जे आतापर्यंत आपण त्यांचं राजकारण बघत आलोय, अजितदादा हे अत्यंत सडेतोड व्यक्तिमत्व आहे. एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली तर ते ती करतातच हा अनुभव महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलेला आहे. त्यामुळे अजितदादांनी जेव्हा आज हा शब्द दिलाय कसपटे कुटुंबाला, तेव्हा आता योग्य ती कारवाई होण्याच्या दिशेनं निश्चित पावलं उचलली जाणार. पण आता मी हे सगळं का करतोय किंवा मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? मी जेव्हा या व्हिडिओचं टायटलच हे ठेवलंय की अजितदादांना संताप अनावर झाला, कारण की आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्यातला एक भाग असा आहे, एक लक्षात घ्या, अजितदादा या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर अजितदादा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधले, राष्ट्रवादी एकसंध असताना शरद पवारांच्या छत्रछायेखाली अजित पवार काम करत असताना त्यावेळेला सुद्धा अजित पवारांवर अनेक आरोप झालेत. भ्रष्टाचाराचे आरोप असतील. अगदी आपल्याला ताजे जर म्हटलं तर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आहे किंवा ज्याला मध्यवर्ती बँकेचा घोटाळा आहे, अशा अनेक घोटाळ्यांमध्ये अजितदादांचं नाव पुढे आलं. पण एक लक्षात घ्या, तेव्हा अजितदादा हे शरद पवारांच्या छत्रछायेखाली होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते. कितीही झालं तरी एकतर काका आपल्याला सांभाळून घेतील हा एक विश्वास आपल्या मनामध्ये कळत न कळत असतो. आणि पुन्हा राष्ट्रवादी म्हणून जी जबाबदारी असते ती पूर्ण शरद पवारांवर असते, त्या पक्षाच्या अध्यक्षावर असते. पण आता अजितदादांचं रोल हा बदललेला आहे. आता राष्ट्रवादीचे 2 गट झालेत आणि एका गटाचं नेतृत्व हे अजित पवार करतायत. त्यामुळे आज हे नेतृत्व करताना अजित पवारांना निश्चित या जबाबदारीचं भान आहे किंवा हा रोल निभावताना त्यांना हे नक्की कळत आहे की आज आपल्या पक्षामध्ये कुठेही काही झालं तरी याची छोटीशी जरी घटना घडली तरी याची जबाबदारी ही आपल्याला स्वीकारावी लागणार आहे आणि तसं आपल्याला काम करावं लागणार आहे. याची जाणीव आता त्यांना निश्चित झालेली आहे, होत असणार. कारण जेव्हा कुणीतरी वेगळा अध्यक्ष असतो तेव्हा आपण निर्धास्त असतो. आपण साधं विचार करूयात ना, एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करतो, आपला बॉस असतो, कुठलीही चुकी झाली तरी याचा अल्टिमेट खापर कोणावर फुटतं तर ते आपल्या बॉसवर फुटतं. पण जेव्हा आपण बॉसच्या रोलमध्ये येतो तेव्हा आपल्याला कळतं, अरे ही जबाबदारी इतकी सोपी नाहीये, इतकी सहज नाहीये. याच्यामध्ये कुणीही जरी चुकी केली तरी याचं खापर आपल्यावर फुटलं जाणार आहे आणि याला आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. आणि ही जबाबदारी अजित पवारांनी ओळखली, त्यांनी आज ते उत्तर दिलेलं आहे. पण गंमत अशी झाली की महायुती सरकारमध्ये अजित पवार आले, छान सगळं गाडं चालू होतं. आता म्हणजे विधानसभेला भरघोस असं सगळं यशही मिळालं. पण अजितदादांना शेवटी आपला रोल, आपली भूमिका ही बदलायची होती आणि म्हणून तुम्हाला मधल्या काळामध्ये एक बदल नक्की उठावदारपणाने तो जाणवला असेल आणि तो म्हणजे अजितदादांच्या पक्षामध्ये गुलाबी रंगाने एंट्री केली. अजितदादांचं जॅकेट गुलाबी, अजितदादांचा फेटा गुलाबी, अजितदादांच्या झेंड्यावर गुलाबी, अजितदादा जिथे जातील तिथे पोस्टर गुलाबी, या गुलाबी रंगाची एंट्री झाली. याचाच अर्थ एक बदल याच्यातनं अजितदादांनी दाखवून दिला की माझा पक्ष हा बदलतोय. या गुलाबी रंगातनं त्यानंतर घेतलेल्या लाडक्या बहीण योजनेतनं अजितदादा हे महाराष्ट्रातल्या भगिनींमध्ये सुद्धा लाडके झाले आणि म्हणूनच आज देखील त्यांना हाच प्रश्न विचारला गेला की ही जी लाडकी बहीण होती जिला आपला जीव गमवावा लागला, या बहिणीची दखल अजितदादा घेणार का? निश्चित या प्रश्नाने अजितदादा हे म्हणजे त्यांना हा प्रश्न सतावत असणार आहे आणि म्हणूनच आज ते बोलले. दुसरी गोष्ट,
अजितदादांनी हा सगळा जेव्हा बदल, ही जबाबदारी, हे नेतृत्व जेव्हापासून स्वीकारलंय तेव्हापासून तुमच्या लक्षात आलं असेल अनेक कठीण कठीण प्रसंग हे अजितदादांच्या पक्षामध्ये आलेले. धनंजय मुंडे हे खरं तर अजितदादांचे अत्यंत जवळचे म्हणजे जो 2019 मध्ये अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जो 72 तासांचा सरकार बनवण्याचा जो प्रयोग केला त्याच्यामध्ये सुद्धा साथ दिली होती ती धनंजय मुंडेंनी दिली होती. इतके धनंजय मुंडे जवळचे, पण तरीही बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर ते सगळं कनेक्शन जेव्हा धनंजय मुंडेंपर्यंत येऊन पोहोचलं तेव्हा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि कितीही मनात असो अथवा नसो तो अजित पवारांना स्वीकारावा लागलाय. ही असते जबाबदारी. एक पक्षाचं नेतृत्व जेव्हा आपण करतो तेव्हा त्या जबाबदारीवर सुद्धा आपल्याला उतरवावं लागतं. आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला. त्यानंतर कोकाटे सुद्धा अजित पवार गटातलेच, त्यांच्यावरही अनेक आरोप झाले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण तिथे काही प्रसंग, काही ह्या गोष्टी असतात, या संयमाने सुद्धा हाताळाव्या लागतात. याचं कारण असं आहे की पाठोपाठ 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तो एका पक्षातल्या मंत्र्यांना द्यावा लागला. हे खूप दुर्दैवी असतं किंवा त्या पक्षासाठी ते खूप घातक असतं. आणि त्यामुळे अजितदादांनी इथं अत्यंत संयमाने पाठराखण जरी केली नसेल तरी कोकाट्यांना कडक शब्दांमध्ये काही गोष्टींची सुनावणी त्यांनी केली, सुनावलं कोकाट्यांना. पण कोकाट्यांचा राजीनामा घेतला नाही, उलट कोकाट्यांना वेगळी संधी देऊ केलेली आहे. आणि असे प्रयोग करावे लागतच असतात एक पक्ष म्हणून. तिथं अजितदादांचं ते रूप आपल्याला बघायला मिळालं. पण आता पुन्हा म्हणजे हे 2 प्रसंग जातात न जातात तोच हा पुण्यातला दुर्दैवी पण मनाला विचार करायला लावणारी जी घटना घडली, याच्यामध्ये ज्या पद्धतीने अजितदादांनी जो स्टँड घेतलाय, आज उशीर झाला पण तो स्टँड जो घेतलाय हा खूप महत्वाचा स्टँड आहे अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी. आणि हेच अपेक्षित होतं करणं जे आज अजितदादांनी केलेलं आहे. आज अजितदादांचा राग हा खऱ्या अर्थाने संतापलेला आपल्याला बघायला मिळालं. कारण आजचा राग याला अनेक पदर आहेत. ते पदर काय आहेत? एक राष्ट्रवादीचे एक प्रमुख म्हणून त्यातला एक भाग आहे. दुसरं, जी घटना घडली आहे ती हुंडाबळीच्या मुळे एका मुलीचा जीव गेलेला आहे. अजितदादा सुद्धा आज कुणाचे तरी सासरे आहेत, कुणाचे तरी ते वडील आहेत आणि या भूमिकेतनं त्यांना या घटनेकडे बघणं हे भाग पडलंय किंवा त्यांनी त्या घटनेकडे तशा पद्धतीने बघितलं. आणि म्हणूनच आज जो अजितदादांचा अवतार सगळ्या महाराष्ट्राला दिसलेला आहे तो अत्यंत अपेक्षित आणि बरोबर असाच अवतार आपल्याला बघायला मिळालाय. आणि म्हणूनच मी म्हणतोय की जेव्हा ही जबाबदारी घेऊन पक्ष चालवायचा असतो तेव्हा वेळ प्रसंगी अत्यंत कठोर हे व्हावंच लागतं, ज्याचं दर्शन आज अजितदादांनी घडवलंय. आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की आज अजितदादा संतापले कारण ही सगळी त्याच्या मागे येतात. तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला सुद्धा जर का माझा हा मुद्दा पटला असेल, तुम्हाला याच्यावर जर का काही तुमच्या वेगळ्या कमेंट्स असतील तर या जरूर कळवा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.